नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण गुढीपाडवा या विषयावर चर्चा करणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये विविध सणाला खूप महत्त्व आहे आणि हे सण आपल्याला एक प्रकारचं उत्साह देतात, प्रेरणा देतात. समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने हे सण साजरे करत असतो. आणि यावर्षी सुद्धा किंवा प्रतिवर्षी आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध सणाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते. गुढीपाडवा हा सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद देणारा सण आहे आणि या सणाचं वेगवेगळं काही वैशिष्ट्य आहेत. हा सण कसा साजरा करावा याविषयी आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये मेघमाला जोशी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्या आहेत, समन्वयक आहेत. त्यांच्याकडून आपण या गुढीपाडव्याचं महत्त्व, याची पूजा कशी करावी किंवा त्याचे जे काही फायदे तोटे आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज आपण गुढीपाडव्याचं महत्त्व या विषयावर मेघमाला जोशी यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. साधारणपणे प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवात करतो, पण असं असलं तरी गुढीपाडव्याचं नेमकं महत्त्व काय किंवा हा गुढीपाडवा सण साजरा करताना त्याची सुरुवात कशी करावी? छान. अगदी छान प्रश्न आहे आणि मी सर्वप्रथम आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या सर्व दर्शकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. आत्ता सरांनी जसा प्रश्न विचारला तर त्यानुसार आपण हे सर्वप्रथम समजून घेऊया की गुढीपाडव्याची जी सुरुवात आहे तर ती आधी कधीपासून नेमकेपणाने झालेली आहे. आणि गुढीपाडवा साजरा करण्यामागं ऐतिहासिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक अशी तीनही कारणं आहेत. मग ती कारणं सुद्धा जेव्हा आपण समजून घेणार तेव्हा खऱ्या अर्थाने हा सण आपण का साजरा केला पाहिजे हे आपल्याला अगदी स्पष्ट होणार. आणि जेव्हा एखाद्या विषयाची सर्व अगदी इत्थंभूत माहिती आपल्याला मिळत असते ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या सण साजरा करण्यामागची आपली जी श्रद्धा आहे, त्याबद्दलचा जो भाव आहे तर तो नकळतच वाढत असतो. मग आता यावर्षी गुढीपाडवा आहे तर तो 30 तारखेला आहे आणि त्या दिवशीचा जो मुहूर्त आहे तर तो सुद्धा आपण असं सांगितलं जातं की शास्त्रामध्ये की सकाळी जेव्हा सूर्योदय होतो, सूर्योदयानंतरच्या काही घटकांमध्येच आपण गुढीपाडवा उभी करायला पाहिजे. म्हणजे गुढी आहे तर ती आपण उभी करायला पाहिजे. आता तिचं ऐतिहासिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक महत्व समजून घेताना सुरुवातीला आपण काय लक्षात घेऊया की नैसर्गिक जर का कारणं बघितली तर आपण बघतो की वसंत ऋतूला सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे झाडांची पालवी गळून गेलेली असते आणि अगदी कोवळी कोवळी पालवी सगळीकडे फुटायला सुरुवात झालेली असते. म्हणजे तो जो ऋतू असतो तो अतिशय आल्हाददायक असा तयार झालेला असतो. म्हणजे हळूच येणारी सूर्यकिरणं आहेत ती जेव्हा त्या पालवीवर पडतात तेव्हा सर्वत्र पृथ्वी तलावर सुवर्णमयी अशी आभा निर्माण झालेली असते किंवा सगळीकडेच हिरवळी पसरलेल्या असतात. म्हणजे हे सुद्धा एक कसं आहे तर समशीतोष्ण वातावरणामध्ये मानवाचा उत्साह वाढवणारं आल्हाददायक वातावरण आहे. तेच जर का तुम्ही 1 तारखेला बघितलं, जसं की 1 जानेवारीला, तर असं त्या दिवशी काहीच घडत नाही ना. त्याच्यामुळे 1 तारखेला असं काहीतरी नवीन वर्ष साजरं करावं असा कुठलाही आधार आपल्याकडे नाहीये. म्हणजे आपल्याला वेदांनीच हे सांगितलेलं आहे की आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच गुढीपाडवा साजरा करायचा आहे. आता याचा जेव्हा ऐतिहासिक गोष्टींचा आपण विचार करतो तर तेव्हा कसं लक्षात येतं की गुढी ही काही आज अशात सुरू झालेली किंवा अलीकडच्या काळात सुरू झालेली परंपरा निश्चितच नाही. आपण जेव्हा बघतो की श्रीराम होते हे त्रेतायुगात होऊन गेलेले आहेत. श्रीराम जेव्हा त्यांनी वालीचा वध केला तर तेव्हा सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गुढी उभारून तो उत्साह साजरा केला गेला. त्यामुळे आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. त्यानंतर जेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि ते परतून आले अयोध्येमध्ये, त्यावेळेस सुद्धा अयोध्यावासियांनी ते परत आले म्हणून सर्वत्र मंगलमयी अशा गुढ्या उभारल्या होत्या. म्हणजे विजयाचे, आनंदाचे ते प्रतीक आहे म्हणून गुढी उभारली जाते आणि त्यापासूनची ही परंपरा आहे. मग जेव्हाही आपल्याला कसं लक्षात येतं की आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पण आहे, म्हणजे आध्यात्मिक वैशिष्ट्य. मग ते काय आहे तर वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की आजच्याच दिवशी
ब्रह्मदेवांनी या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. बरोबर. म्हणजे पृथ्वीचा जर का पहिला दिवस कुठला होता सत्ययुगातला, हा. तर तो म्हणजे चैत्र शुद्ध चैत्र. प्रतिपदा. आणि त्याच जोडीला आपण असंही बघतो की ऐतिहासिक कारणांचा जेव्हा आपण विचार करत आहोत किंवा आध्यात्मिक कारणांचा जेव्हा विचार करत आहोत, बरं. तर आध्यात्मिक कारणांमध्ये आणखीन एक लक्षात कसं येतं की आजच्या दिवशी आपण मागे पण वेगवेगळ्या जेव्हा या पद्धतीच्या मुलाखती आपण बघितल्या, त्यात आपण हे बघितलं की वेगवेगळी जी लहरी असतात देवतांच्या, त्या या पृथ्वी तलावर येत असतात. हा. तर या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा. प्रजापती लहरी या बरोबर. पृथ्वी तलावर जास्त प्रमाणात येत असतात. बरोबर. आणि त्या सर्व मनुष्यांना लाभदायक व्हाव्यात, बरोबर. त्यांच्याकडून त्या जास्तीत जास्त ग्रहण केल्या जाव्यात, म्हणून त्यासाठी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तर गुढीपाडवा म्हटलं की एक आनंदाचा सण आहे. बरोबर. वेगवेगळ्या नवीन उपक्रम सुरू करण्याचा हा दिवस असतो. बरोबर. एक सर्व जे काही आपण उपक्रम सुरू करतो त्याची सुरुवात ही गुढीपाडव्याला होत असते. मग ही गुढी हे जे गुढीचं महत्व आहे, नेमकी गुढी कशी उभी करावी, त्याची पूजा कशी करावी, त्याचे शास्त्रोक्त किंवा त्याचे पूजन कसं करावं, याचं आपलं थोडक्यात प्रेक्षकाला आपण सांगावं. अगदी म्हणजे खरं तर अनेक वर्षानुवर्षे बऱ्याच ठिकाणी ही परंपरा अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. हा. आणि त्यांच्या घरात सांगितल्याप्रमाणे बरेच जण ही प्रथा परंपरा त्यांच्या पद्धतीने साजरी पण करत असतात. पण आता काही जणांना यांचा शास्त्रीय भाग माहिती नसेल, तर अशा प्रेक्षकांसाठी आवर्जून सांगावं असं वाटतं की त्या दिवशी गुढी उभा करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे, हा. तर ते आधीच आपण घरी आणून ठेवायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तो वेळू आहे किंवा मोठा बांबू आहे, हा. त्यानंतर रेशीम वस्त्र आहे, हा. त्यानंतर एखादा खण आहे, खणाचं वस्त्र आहे, हा. नंतर कडुलिंबाची पानं आहेत, हा. आंब्याची डहाळं आहेत, हा. साखरेची वाटी किंवा गाठी म्हणतो ना आपण, माळ म्हणतो, हा. तर त्या गाठी आहेत, एखादा लाल फुलांचा हार आहे, गेजा वस्त्र आहे, हा. आणि त्याच्या गुढी ठेवण्यासाठी एक पाट आहे, रांगोळी आहे, फुलं, अक्षदा, कुंकू, हा. हे जे काही साहित्य आपण पूजेसाठी वापरतो, तर ह्या सर्वाची सिद्धता करून ठेवावी. बरोबर. आणि त्यानंतर मग सर्वप्रथम आपण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपण स्वतः आधी अभ्यंग स्नान करावं. बरोबर. आपल्याकडे प्रत्येक मोठ्या सणांना अभ्यंग स्नान करण्याची मोठी परंपरा आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या देहावर आलेलं सुद्धा आवरण निघून जातं आणि जे काही ग्रहण होत आहे ते पटपट आपल्याकडून बरोबर. ग्रहण केलं जातं आणि आपल्याला आध्यात्मिक स्तरावर त्याचा लाभ होतो. बरोबर. त्यानंतर देवपूजा आहे, तर देवपूजा करावी. आपल्या दाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावावं. बरोबर. आणि त्यानंतर मग गुढी उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरू करावी. त्यामध्ये सुरुवातीला जो बांबू किंवा वेळू आहे त्याला थोडंसं तेल लावून छान पुसून घ्यायचं. बरोबर. त्यानंतर त्याला वस्त्र घालायचं. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्या परंपरेने ते घालतात, काही ठिकाणी सोवळ्या घातलं जातं, हा. बरोबर. किंवा नुसतं उपरणं असतं, काही ठिकाणी नुसता कोरा खण असतो, बरं. किंवा काही ठिकाणी खण आणि साडी पण असं दोन्ही पण घातलं जातं. बरं. तर जे आपल्याकडे आहे ठरलेलं त्याप्रमाणे घालणं. आणि जर का अधिकाधिक योग्य काय आहे, तर साडी आणि एक खण असं तो आपण त्या गुढीला घालायला पाहिजे. बरोबर. आणि मग त्याच्या व्यवस्थित निऱ्या करून हा. त्या निऱ्या त्या काठीला बांधून, त्याच्यानंतर मग आंब्याची डहाळी, हा. त्यानंतर कडुलिंबाची डहाळी, त्यानंतर साखरेची माळ, गेजा वस्त्र, फुलांचा हार, हे सगळ्यांचं असं बांधून मूठ बरोबर. आवळायची. आणि त्या मुठीला आपण एखाद्या प्लास्टिकचा दोरा म्हणा किंवा एखादा दुसरा कुठल्याही प्रकारचा कपड्यापासून तयार केलेला दोरा म्हणा, त्याने बांधावं. बरं. शक्यतो अशा प्रसंगी आपण सुतळीचा वापर करू नये. बरोबर. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर उपडा घालण्यासाठी आपण तांब्या वापरावा. बरं. आपण बघतो की जरी आपण कितीही श्रीमंत असलो आणि कितीही गरीब असलो, हा. तरी शास्त्र आपल्याला काय सांगतं की तांब्याचा जो धातू आहे, तर बरोबर. त्यामध्ये भगवंताची जी तत्व आहेत किंवा ईश्वराकडून येणाऱ्या ज्या लहरी आहेत, बरं. तर त्या खूप जास्त प्रमाणात ग्रहण केल्या जातात. अच्छा. आणि मग पूजकाला त्याचा अधिकाधिक प्रमाणामध्ये लाभ होतो. हा. म्हणून मग आपण काय सांगतो की तांब्याचं जे हे आहे, गडू आहे किंवा तांब्याचा तांबे आहे, तर तोच आपण त्या गुढीवर उपडा म्हणजे असा पालथा घालायचा आहे. बरं. पालथा घालताना त्याच्यावर स्वस्तिकाचं शुभ चिन्ह काढणं बरोबर. आणि इतरत्र सगळं हळदी कुंकवाची बोटे लावणं आणि हा. मग तो पालथा घालणं. आणि मग ती गुढी आहे तर ती शक्यतो दाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ अगदी थोडीशी झुकलेल्या ह्याच्यामध्ये अशी बाहेरच्या साईडनी उभी करावी. आजच्या काळामध्ये म्हणजे बहुतेक ठिकाणी आता फ्लॅट संस्कृती हो. आहे किंवा जागेची मर्यादा आहे. बरोबर. अशा वेळी मग बरेच जण खिडकीमध्ये गुढी उभी हो. करतात. मग त्याची उंची कमी असते. मग गुढीची उंची अशी काही ठराविक मर्यादा असते की
आपल्या परंपरेनुसार जे काय असेल त्याप्रमाणे उभी हो. करावी असं नाही, काही आता आपण बघतो ना की विजयाचं जे प्रतीक आहे तर ते हा. नेहमी उंच असतं ना. असतं, बरोबर. आणि विजयाचं प्रतीक म्हणूनही आपण गुढी उभा करतो, तर ती जितकी अधिक उंच असेल तितकं ते चांगलंच आहे. पण आता तुम्ही म्हणताय तसं आजकालच्या काळाचा विचार करता, घरांचा विचार करता, जागेचा जागेचा विचार करता, हे थोडंसं कुठेतरी याला मर्यादा येत असेल, बर तर त्यावेळेला भगवंताला प्रार्थना करणं की बरोबर. भगवंता मी यथाशक्ती यथामती करत आहे बरोबर आणि ते तुझ्या चरणांपर्यंत पोहोचून घे. म्हणजे देव आपला ऐकणार ना अशा वेळेला. बरोबर. ते त्यालाही कळत असतं की ह्याची इच्छा आहे पण उपलब्धता नाहीये, बर तर देव तरी सुद्धा ते मान्य करणार आणि त्या जीवाला त्याचा लाभ होणार. आता गुढीला जे काही वस्त्र आपण अर्पण हे करत नेसवत असतो त्याच्यामध्ये पिवळा रंग, हिरवा रंग, केशरी रंग हे सुद्धा चालू शकतात का? हो, अगदी छान प्रश्न विचारला. म्हणजे आपण जेव्हाही सात्विक काहीतरी कार्य करत असतो, देवाधर्माचं कार्य करत असतो, तर त्यावेळेला आपण शक्यतो सात्विक रंगांचाच वापर करावा असं आपलं शास्त्र सांगतं. बरोबर. जेणेकरून काय तर सगळ्या ब्रह्मांडात पसरलेल्या ज्या देवतांच्या लहरी आहेत, हा. जसं की प्रजापती लहरी आहे, ब्रह्मदेवांच्या लहरी आहेत, विष्णूच्या लहरी आहेत, बर तर त्या सगळ्या आकर्षित करण्याची क्षमता त्या रंगांमध्ये आहे. बर मग तुम्ही गुढीला शक्यतो हिरवा हा. किंवा पिवळा, केशरी म्हणजे भगवा म्हणतो, तर हा. अशा रंगाची वस्त्र जर का नेसवली बर तर त्या गुढीमधून जी ग्रहण होणारी लहरीची क्षमता आहे तर त्याच्यामध्ये वाढ झालेली लक्षात येते. बर. आता गुढीवर जेव्हा तो तांब्या किंवा गडू असेल तो उपडा ठेवला जातो, हो. त्याचं काही शास्त्र वेगळं आहे का? नेमकं कारण काय? अगदी बरोबर. उपडा ठेवण्याचं कारण काय? अगदी छान प्रश्न आहे. म्हणजे कसं आहे, आपण काय म्हणतो की आपण पृथ्वीवर राहतो, हा. पृथ्वीच्या खाली सप्त पाताळ आहेत सप्तपाताळ. आणि पृथ्वीच्या वरती सप्त लोक आहेत. लोक आहेत. हा. मग ह्याचा जर का समतोल कोण राखत असेल तर ती पृथ्वी राखत आहे. बर मग आता काय असतं की सातत्याने पृथ्वीच्या खालून वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी आणि स्पंदनं या येतच असतात बर. आणि वरतून सुद्धा भगवंताच्या लहरी आणि स्पंदनं ही येतच असतात. हा. मग त्या दिवशी अधिकाधिक सात्विक स्पंदनं आपल्याकडून ग्रहण केले जावीत म्हणून त्या खालून येणाऱ्या ज्या लहरींचं आयोजन करण्याचं जे कार्य आहे हा. तर तो उपडा घातलेला तांब्या आहे तो एका अँटिनाप्रमाणे ते कार्य करतो. बरोबर. आणि मग जास्तीत जास्त ज्या जीवाने ती गुढी उभा केलेली आहे हा. तर त्या जीवाला प्रजापती लहरी खूप चांगल्या प्रमाणात ग्रहण करता येतात हा. आणि ग्रहण करून वर्षभर त्याच्या घराला, त्याच्या कुटुंबाला त्याचा लाभ होतो. हा. आता काही वेळेला असंही मानलं जातं की तो उपडा गडू ठेवल्यामुळे, तांब्या ठेवल्यामुळे तुमची बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरात येऊ नये बरोबर. आणि घरातली नकारात्मक ऊर्जा ती बाहेर जावी हो. असाही एक प्रघात आहे. ही अशी एक लोकांमध्ये भावना आहे. त्या उद्देशानेच तो गडू असा उपडा ठेवला जातो किंवा तो तांब्या उपडा ठेवला जातो बरोबर. आणि त्याचं पूजन केलं जातं. ही एक भावना समाजामध्ये रूढ झालेली आहे. ही अशीच नकारात्मकता आपल्या समाजातील प्रत्येकाच्या मनातून जावी आणि घरात आणि समाजामध्ये सुद्धा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने आपण हा गुढीपाडवा सण साजरा करत असतो. यामध्ये आता कडुलिंबाच्या पानाचा एक माळ म्हणजे ते तिथे ढाळा लावला जातो बरोबर. किंवा त्याचं आपण जे काही मिष्टान्न करतो त्याच्यामध्ये त्याची चटणी केली जाते. मग याचं काय महत्व आहे हो. कडुलिंबाचं? अगदी बरोबर आहे. आपल्या शास्त्रामध्ये ज्याही काही कृती आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत तर त्यामागचा जो आपल्या वेदांचा, आपल्या ऋषीमुनींचा खूप प्रगल्भ आणि गाढ असा अभ्यास आहे हेच लक्षात येतं. मग आता इतर वेळी कुणीतरी आपल्याला सांगितलं की तुम्ही जाऊन 4 कडुलिंबाची पानं खा, तर आपण खाणार का हो? नाही. कारण आपल्याला माहितीये ती पानं अतिशय कडवट असतात, त्यामुळे कुणीच ती खायला बघत नाही. मग काय केलेलं आहे ऋषीमुनींनी? त्याची एक गुंफण केलेली आहे आपल्या प्रत्येक सणांसोबत. बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं की आजच्या दिवशी प्रत्येकाने कडुलिंबाची पानं, त्याला आलेली पांढरी फुलं, तर ह्याची चटणी करायची. मग ही कशी करायची? तर थोडीशी डाळ असते, बरोबर. म्हणजे हरभऱ्याची डाळ, हा. त्यानंतर थोडेसे जिरे, जिरे. थोडंसं हिंग हा. आणि गुळ किंवा मध आणि ती कडुलिंबाची पानं पानं. अशी घालून त्याची एक चटणी बनवणं किंवा तो एक प्रसाद तयार करणं आणि तो प्रसाद प्रत्येकाने त्या दिवशी ग्रहण करणं. चवीचं जे शास्त्र असतं ते फक्त जिभेपर्यंत असतं, पण शरीरासाठी हे अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त असं कडुलिंबाचं पान आहे. ते जर का त्या दिवशी आपण खाल्लं तर अशी धारणा आहे की वर्षभर आपण आजारी पडत नाही लवकर. म्हणजे आपली जी इम्युनिटी म्हणतो की नाही, म्हणजे आपली प्रतिकारक क्षमता, तर ती वाढवण्याचं जे कार्य आहे तर ते या माध्यमातून होत असतं. कडुलिंबाच्या पानामुळे सुद्धा काही वेळा रक्तशुद्धी होते असंही म्हणलं. म्हणजे साहजिकच ना, संपूर्ण शरीरावर परिणाम शेवटी रक्तातूनच होत असतो आणि त्याच्यावर जर का परिणाम करणारा काही घटक असेल तर ते कडुलिंब आहे. खरं तर रोजच कडुलिंबाची पानं खायला काहीच हरकत
नाहीये, हा, बरोबर. पण हल्ली तो प्रघात खूप कमी झालाय. हा. पूर्वीचे काही लोक खायची बघा, हा, आणि त्याचा कडुलिंबाच्या रस घ्यायचा. हो कडुलिंबाच्या काडीनं दंत घासणे, त्याच्यानंतर मग पानं खाणे, पानं असं खाणे, त्याचा त्याचा औषधी रस उपयोग प्याने. हा. पूर्वी खूप तर केला त्याचं जायचा. आयुर्वेदिक काही महत्व आहे असं? हो, म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीनेच आपण हे सांगितलं की कडुलिंबामुळे आपल्या शरीरातले अनेक अनेक आजार कमी व्हायला मदत होते. बरोबर आहे. म्हणून मग ज्यांना शक्य आहे त्यांनी खरं तर रोजच कडुलिंब खायला काहीच हरकत आणि नाहीये. कडुलिंब हा शीतलहरी आहे, हो म्हणजे थंडावा निर्माण करतो शरीरामध्ये असं म्हटलं जातं. हो बरोबर. ते योग्य आहे. हो योग्य आहे. म्हणजे ते आता साहजिकच ज्यांचा याच्याबद्दलचा अभ्यास आहे हा. तर त्यांना हे माहितीच असणार, पण आपण हा भाव ठेवायला पाहिजे की माझ्या जे ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे ना ते उगाच काही सांगितलेलं नाहीये, बरोबर. त्यामागे त्यांचा प्रगल्भ असा अभ्यास आहे. आणि ह्यातून केवळ आणि केवळ मनुष्य जन्माचं कल्याण व्हावं, मानवाला अधिकाधिक चांगलं मिळावं, हाच फार मोठा संकल्पकारी हेतू आहे. बरोबर. गुढीपाडवा म्हणलं की आनंदाचा दिवस आहे. मग या आनंदाच्या दिवशी मिष्टान्न अशी कोणत्या प्रकारची असावीत, हो आणि ते गुढीला नैवेद्य कोणत्या वेळी दाखवावा, आणि त्यावेळी आरती वगैरे असं करतात, तर हे त्याचा विधी कधी करावा याचं काही शास्त्र आहे का? हो, आपण आता म्हटलं ना की आपण जेव्हा सकाळी शुचिर्भूत होतो त्यानंतर सर्वात प्रथम काही घटकांनी आपण गुढी उभा करायला पाहिजे. गुढी उभा केल्यानंतर तिची आपण षोडशोपचारी पूजा करायला पाहिजे. बरोबर. आपल्याला येत नसेल तर आपण एखाद्या गुरुजींची सहाय्यता घेऊन ते करू शकतो. बर. त्यानंतर मग तिथे किमान छोटासा काहीतरी नैवेद्य दाखवणे, गुळ खोबरं असेल किंवा गुळ असेल किंवा साखर असेल, असा नैवेद्य दाखवायचा आणि निरांजन ओवाळून ठेवायचं. त्यानंतर जेव्हा महानैवेद्य तयार होतो, मग आता प्रत्येकाच्या परंपरेनुसार त्यांच्या कुलाचारानुसार त्या दिवशी त्यांच्याकडे आता तुम्ही म्हटल्यासारखं जे काही मिष्टान्न आपण तयार केलेलं आहे तर त्याचा महानैवेद्य गुढीला अर्पण करायचं आणि त्यानंतर आरती करायची. आणि त्यानंतर आवर्जून गुढीला प्रार्थना करायची की हे गुढी देवते, तुझ्या माध्यमातून ज्या काही लहरी आज आमच्याकडून ग्रहण केल्या जाणार आहेत तर त्याचा आम्हाला वर्षभर लाभ करून घेता येऊ दे. त्यासाठी आम्हाला स्थिर शांत राहून या लहरी ग्रहण करता येण्यासाठी अधिकाधिक वेळ भगवंताच्या चिंतनात घालवता येऊ दे, अशी आपण भावपूर्ण प्रार्थना करायला पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा आपण असं म्हणतो की भगवंत आपले प्रत्येक गोष्ट ऐकत असतो, प्रत्येक कृती त्याच्यापर्यंत पोहोचत असते, तर आपण अशी भावपूर्ण प्रार्थना केल्यानंतर भगवंताकडून सुद्धा आपल्याला साहजिकच आशीर्वाद मिळणार आहे. गुढीच्या निमित्तानं काही महिला सुद्धा दान करण्याची प्रथा आहे, महिलांच्याकडून दान केलं जातं. हे दान कोणत्या स्वरूपात असतं, आणि हळदी कुंकू समारंभ त्या दिवशी सुद्धा केला जातो काहींच्या ठिकाणी, तर अशी प्रथा काही आहे का? हा, म्हणजे आता आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय की या दिवशी काही ठराविक कृती तुम्ही आवर्जून केल्या पाहिजेत. म्हणजे जसं की तुम्ही दवणा आहे तर तो अर्पण केला पाहिजे त्या दिवशी. त्यानंतर तुम्ही दानधर्म केला पाहिजे. तर हे दान तुम्ही कशाही प्रकारचं करू शकता, आध्यात्मिक संस्थांना करू शकता, गरजूंना करू शकता. अन्नदान आहे हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर ज्ञानदान आहे तर हे तर सर्वात अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे आता या माध्यमातून, म्हणजे टीव्ही नेक्स्टच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडून अशाच प्रकारचं ज्ञानदानाचं कार्य होत आहे. मग हा पण एक चांगला भाग आहे. मग त्यानंतर असं पण आहे की गरजूंना त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या गरजेनुसार काही वस्तू देणं, काही धनधान्य देणं, असं पण त्या दिवशी काही जण करत असतात. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग त्या दिवशी केला जातो की जमीन आहे ना, तर जमीन आवर्जून नांगरली जाते. मग ज्यांच्याकडे शेती आहे, जे शेतकरी आहेत आणि अजून त्यांच्या शेतामध्ये तसं काही पुढच्या ह्याचं बीजारोपण झालेलं नसेल तर आवर्जून त्या दिवशी शेतामध्ये नांगर चालवावा. त्यामुळे काय होतं तर खाली जी झाकलेली जी माती आहे तर ती पुन्हा वर येते. वर आलेल्या मातीच्या प्रत्येक कणावर त्या दिवशी येणाऱ्या प्रजापती लहरींचा संस्कार होतो उन्हाच्या माध्यमातून, आणि त्यामुळे त्या जमिनीची बीज अंकुर करण्याची, बीजांचं वाढ लवकर लवकर करण्याची जी क्षमता आहे तर ती वाढते. बरोबर आहे. आता गुढीपाडव्याला वेगवेगळे उपक्रम सुरू केले जातात. भूमिपूजन असतं, एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन असतं. हा मुहूर्त साधण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यामध्ये थोडेस म्हणजे बदलही काही झालेले आहेत या प्रकारामध्ये. हे जे काही प्रकल्प सुरू करण्याचा जो उपक्रम आहे हा नेमका
कोणत्या वेळी करावा असं काही शास्त्र नाही, दिवसभर केला तरी चालतो हो हो असं आहे. अगदी बरोबर आहे. आपल्याकडे ना 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत आपल्या हो. शास्त्रानुसार. बरोबर. सर्वप्रथम मुहूर्त म्हणजे हा चैत्र शुद्ध प्रतिपदा, कारण हा वर्षाची सुरुवात आहे. सुरुवातच आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो की आपला विजयादशमी म्हणजे विजय. दसरा, दसरा. आणि त्यानंतर अक्षय तृतीया. आहे अक्षय तृतीया आहे, हा. आणि त्यानंतर अर्धा मुहूर्त आहे तर तो कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीतला पाडवा. पाडवा. मग त्याला अर्धा मुहूर्त असं म्हटलं जातो. बरोबर. मग आपण काय म्हणतो, आता तुम्ही म्हटल्यासारखं की या दिवशीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. हो. तर याच्या मागे अध्यात्मशास्त्र काय आहे ना, की या दिवशी जी प्रत्येक घटका आहे हा. तर ती शुभ आहे. बरोबर. म्हणजे कुठल्याही घटकेला जरी तुम्ही एखादं कार्य केलं तर ते शुभच आहे. बरोबर. तसं अन्य दिवशी नसतं. अन्य दिवशी तुमची तिथी, तुमचं वार, तुमचं नक्षत्र, तुमचे रास यानुसार ते तुम्हाला फलद्रूप होते की नाही, मग तुम्हाला फलद्रूप होणारी वार कुठला आहे, वेळ कुठली आहे, हे सगळं अभ्यास करावा लागतो. पण या 3-3.5 मुहूर्तांना आपण असा अभ्यास नाही केला तरीही चालतो, कारण त्या दिवशी प्रत्येक घटका ही शुभच आहे. बरोबर. आता गुढी उभारल्यानंतर त्याची ती गुढी उतरवायची असते, त्याची काय वेळ आहे अशी निश्चित? अगदी बरोबर. जसं आपण सांगितलं की सूर्योदयाच्या वेळेला किंवा काही घटकांनी म्हणजे साधारण 6 ते 8 या वेळेमध्ये आपली गुढी उभारली सकाळी, तर संध्याकाळी सुद्धा सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या वेळेलाच बरोबर आपण गुढी उतरवली पाहिजे. मग त्यावेळेला सुद्धा गुढीला प्रार्थना करणं, तिला साखरेचं नैवेद्य दाखवणं, फूल अर्पण करणं, उदबत्ती दाखवणं, आणि त्यानंतर प्रार्थना करून की तुझ्या माध्यमातून आज आमच्याकडून ही सेवा झाली, तू आमच्याकडून ही सेवा करून घेतली, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, आणि ज्या भावाने आपण गुढी उभा केली त्याच हळूवारपणे भावाने आपण ती खाली उतरवणं, असा तो भाग झाला पाहिजे. आता गुढी उभारण्याची जी प्रक्रिया आहे, एखाद्या कुटुंबामध्ये जर पुरुष नसेल मग ती परंपरा खंडित करू नये यासाठी मग त्यांनी गुरुजींचा माध्यमातून ही गुढी उभी करावी का ती परंपरा खंडित केली तर चालू शकते का? म्हणजे आता आपण सांगितलं ना, जर आपल्या जर का आपल्या घराण्यामध्ये आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का तसंच आहे, तर मग त्या घरातला अगदी छोटासा जरी मुलगा असला तर त्याच्याकडून सुद्धा आपण ही परंपरा करून घेऊ शकतो. पण आता कोणी नाहीच आहे तर मग आपण गुरुजींच्या माध्यमातून सुद्धा ही प्रथा निश्चितच करू शकतो, कारण शेवटी त्यातून ज्या तुम्हाला लहरी मिळणार आहेत तर त्या तुम्हाला अन्यत्र कधीच नाही मिळणार, किंवा अन्य कुठल्या सणालाही तो लाभ आपल्याला होणार नाहीये. त्या सणाचं, त्या लहरींचं आणि त्या देवतेचं ते महत्व आहे, आणि तो लाभ होण्यासाठी आपण ते सण वार अतिशय मनापासून साजरे केले पाहिजेत. ते खंड करून चालणार म्हणजे शक्यतो खंड करू नये. अतिशय सोपी पद्धत आहे, काही त्याला खूप खर्च लागतो, खूप कष्ट घ्यावे लागतात असं पण काही नाहीये. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हा सण साजरा करायचा असतो. पण आजकाल आपण काय बघतो, प्रत्येकच सण आजकाल इव्हेंटच झालेला आहे, म्हणून मग काय होतं, नकळत त्या सणांचं दडपण यायला लागतं. तर असं दडपण न घेता आपण आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा लाभ करून घेण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो, हा एक वेगळा दृष्टिकोन ठेवून जर का आपण सण साजरे केले तर त्याचं दडपण न येता अध्यात्मात मला लाभ होणार आहे या दृष्टीने तो सण साजरे केले जाऊ शकतात. आता गुढीला सुद्धा साखरेची माळ घातली, त्याचंही काही महत्व आहे का? म्हणजे ती साखरेची माळ आहे ना, तर ती सुद्धा समजा अध्यात्मशास्त्र दृष्ट्या बघितलं, आणि त्याचबरोबर आपण जेव्हा मेडिकल सायन्स म्हणतो किंवा आयुर्वेदानुसार बघितलं तर आता आपण उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात होऊन जाते ना, मग असं म्हटलं जातं की ती गाठ आपण साधी खिशात जरी ठेवली आणि असं खूप उन्हाचा असं आपल्याला दाह जाणवत असेल तर ती गाठ खाऊन आपण पाणी पिलं तरी सुद्धा शरीराचा दाह आहे तो कमी होतो, आणि लगेचच आपल्या शरीरातलं जे ग्लुकोज आहे ना, म्हणजे आपण म्हणतो तर ते वाढायला मदत होते. अशा पद्धतीचा पण त्याचा उपयोग आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी शालिवान शक सुरू झाला असंही म्हटलं जातं, त्याची काही माहिती आहे का आपल्याला? अगदी बरोबर. म्हणजे ऐतिहासिक कारणांमध्ये ते एक महत्वाचं कारण आहे की आपण म्हटलं ना की आध्यात्मिक दृष्ट्या आपण म्हणतो की ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली आणि त्यानंतरचे जे वेगवेगळे राजे होऊन गेले तेव्हा शकांनी हुणांचा पराभव केला, आणि त्या दिवशी शकांनी काय केलं तर विजय मिळवला, आणि विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी गुढीपाडवा साजरा करायला सुरुवात केली. म्हणजे गुढ्या उभारल्या सगळीकडे, विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली, आणि त्या दिवशीपासूनच शालिवाहन शक सुरू झालं असं पण आहे. असं आहे का? गुढीपाडव्याचा सण साजरा करत असताना त्याचं एक आध्यात्मिक वेगळं महत्व आहे, पण या गुढीपाडव्याचा जो काही आनंद आपण घेत असतो याचा संपूर्ण जगाला काही
किंवा समाजाला काही फायदा होत असतो का, हो, हो. आणि त्या दृष्टीनं कोणत्या प्रकारची आपण आराधना केली पाहिजे या दिवसापासून, हो. असं असं काही त्याचं शास्त्र आहे का? बरोबर आहे. अतिशय छान आणि खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हिंदू धर्म आहे ना, तर हा सर्व धर्मांना सामावून घेणारा असा धर्म आहे. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही. हं. आणि हिंदूंच्या मध्ये एक असे श्लोक पण आहे बघा, की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः बरं. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हं. म्हणजे काय तर ह्या जगातल्या या विश्वातल्या सर्वांचं कल्याण हो, बरोबर. सर्वांना चांगलं आरोग्य लाभो, सर्वांची प्रगती हो आणि सगळ्यांना शांतता लाभो, बरोबर. अशा पद्धतीने या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे लक्षात कसं येतं की हिंदू धर्मामध्ये सर्वांचंच कल्याण व्हावं अशी खूप मोठी आणि उदात्त भावना आहे बरोबर. आणि ती या माध्यमातून आपण व्यक्त करू शकतो. बरोबर. किंवा फक्त आपण काय याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाहीये ना, की मी आणि माझं असं नाहीये, तर बरोबर. विश्व कल्याणाचा विचार यामध्ये केलेला आहे. बरोबर. तर आपणही संकल्पपूर्वक गुढी उभारली आणि आपल्या जीवनामध्ये जी काही ध्येय आहेत तर ती ध्येय साध्य करण्यासाठी आपण दृढ निश्चय केला, संकल्पपूर्वक कृती केल्या, तर बरोबर. साहजिकच त्याचा आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये लाभ होऊ शकतो. बरोबर. म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी निश्चितच एखादा तरी चांगला संकल्प जरूर करावा हं. आणि त्यानुसार अनुसरण करून पूर्ण वर्षभर आचरण करावं, असं मी निश्चितच या माध्यमातून सर्व दर्शकांना सांगू इच्छिते. पण आज समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये एक प्रकारची वेगळी दरी निर्माण झालेली आहे. मग हे सण साजरे करत असताना कुटुंबातील सदस्यांनी आणि समाजातील घटकांनी एकत्र यावं अशी एक भावना असते. बरोबर. आणि हा जे आज एक प्रकारचा जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुरावा दूर होऊन एक जिव्हाळ्याचं वातावरण एकमेकांमध्ये निर्माण व्हावं, आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशानं हा गुढीपाडवा किंवा इतर सणही साजरे करावेत अशी एक भावना आहे. आणि जो काही दुरावा निर्माण झाला आहे, की जी कटुता निर्माण झालेली आहे ती दूर व्हावी आणि आनंदाचे क्षण आपण प्रत्येकाने एकमेकाला वाटून घेतले पाहिजे, या उद्देशानं हा गुढीपाडवा साजरा केला जातो. आणि असं असलं तरी आज जे काही एक प्रकारची जी वैरत्वाची जी भावना फार वाढलेली आहे, ती दिवसेंदिवस फार आणखीन वाढते, ती कुठेतरी कमी व्हावी आणि समाजामध्ये एक प्रकारचा एकोपा निर्माण व्हावा, कुटुंबामधील कलह कमी व्हावे, या उद्देशाने आपण एक असा संकल्प करूया की आत्मीयता, आपुलकी आणि जिव्हाळा वाढावा, या उद्देशानं हा गुढीपाडवा, या गुढीपाडव्यापासून प्रत्येकाने जर संकल्प केला तर नक्कीच आज समाजामध्ये जे काही अराजकतेचं चित्र दिसते ते नक्कीच कमी होईल, अशी एक मनामध्ये आपण भावना ठेवून या गुढीपाडव्यापासून संकल्प केला तर नक्कीच आपल्याला एक आनंददायी चित्र पाहायला मिळेल. अशा पद्धतीनंच प्रत्येक सण जर आपण साजरे करत गेलो तर नक्कीच एक प्रकारचा आनंदमय जीवन जगण्याची आपल्याला अनुभूती मिळेल, यात शंका नाही. नक्कीच, अगदी खरं आहे. म्हणजे सरांनी या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांना खूपच चांगला असा संदेश दिलेला आहे. तर आपण सगळ्यांनी निश्चितच या माध्यमातून अशा पद्धतीने जर का जीवन व्यतीत केलं तर आपली सृष्टी, मग फक्त सृष्टी नाही, आपला देश, मग आपलं काय म्हणूया आपलं शहर, मग आपली गल्ली आणि आपलं कुटुंब तर निश्चितच आनंददायी होणार आहे. अच्छा, खूपच छान सर, काहीच हरकत नाही. आपल्या सर्वांना या गुढीपाडव्याच्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. आज आपण मेघमाला जोशी यांच्याबरोबर गुढीपाडव्याचं महत्त्व आणि त्याचे होणारे लाभ किंवा गुढीपाडव्याचं त्यांनी सांगितले आध्यात्मिक महत्त्व, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि भविष्यातही आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारचे आनंददायी वातावरण तयार हो आणि सर्वांची भरभराट हो, सर्वांच्या कुटुंबामध्ये समृद्धीचं वातावरण निर्माण हो, वेगवेगळ्या तुमच्या जीवनामध्ये ऊर्जित अवस्था प्राप्त हो, अशा प्रकारची भावना व्यक्त करून सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. नमस्कार.